जय मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया ही 29 ऑक्टोबर पासून चालू झालेली आहे। पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया ही 29 ऑक्टोबर पासून जरी चालू झाली तरी आपला आतापर्यंत तरी आपल्या सर्वांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला आहे की अर्ज कुठं करायचा, जिल्ह्याची निवड कशी करायची, कोणत्या जिल्ह्यात अर्ज करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये तिथे लिस्ट खाली येऊ शकते। अशा सर्व प्रश्न आपल्या मनांमध्ये बनतात की पण आज आपण बोलणार आहे पुणे शहर पोलीस। पुणे शहर पोलीसला आपल्याला माहितीच आहे की मुंबई नंतर जर कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जागा असतील तर त्या पुणे शहर पोलीसला आहेत। पुणे शहर पोलीसला आपल्याला माहितीच आहे की 1733 इतक्या जागा आहेत। तर पुणे शहर पोलीसला कोणी अर्ज करायला पाहिजे, कोणासाठी हा जिल्हा योग्य ठरू शकतो आणि नंतर पुणे शहर पोलीसला आतापर्यंत किती अर्ज आलेत, आजच्या तारखेला किती अर्ज आलेत, पुणे शहर पोलीसला यावेळेस भरतीमध्ये समांतर आरक्षणासाठी हा जिल्हा कसा राहू शकतो इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये, मागच्या भरतीचा कट ऑफ कसा होता, अशा सर्व बाबींबाबत आपण बोलणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी ज्या समोरचे अपडेट्स म्हणजे आपली मैदानी चाचणी कधी चालू होणार आहे, सोबतच आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेत याबाबतचीच अपडेट मी तुमच्या समोर देऊ शकतो। सोबतच आपण ठाणे शहर, नागपूर शहर, छत्रपती संभाजीनगर अशा सर्व जिल्ह्यांचा आपण व्हिडिओ बनवणार आहे, स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे समोरचे जे जिल्ह्याचे मी व्हिडिओ बनवणार आहे, ठाणे झालं, मीरा भाईंदर झालं, नागपूर शहर झालं, अशा सर्व जिल्ह्यांचे मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला स्किप न करता समोर बघा। आता आपण बोलूया पुणे शहर पोलीस याबाबत। आपल्या सर्वांना माहितीच आहे की मुंबईला 2459 इतक्या जागा आहेत, तर त्याच्यानंतर जर कुठं महाराष्ट्रात जागा असतील तर त्या आहेत आपल्या पुणे शहर पोलीसला 1733 इतक्या जागा आहेत। तर आपल्याला माहितीच आहे की मुंबईच्या खालोखाल आपल्या जागा माहित आहे। तर मागच्या वर्षी 2024 ला पुणे शहर पोलीसला भरती झालेली नाही हे आपल्याला माहितीच आहे, पण 2023च्या भरतीमध्ये जेमतेम 700+ जागा आपल्या पुणे शहर पोलीसला होता। तर त्यातला मागचा पेपर जेमतेम कसा होता, तिथला कट ऑफ कसा होता म्हणजे बहुतेक समजा मागच्या पेपरचा जर विचार केला आपण 2023च्या पुणे शहर पोलीसचा, तर जिथं मुलांचा 90+ पेपर येत होता तिथं 83-85+ पेपर येत होता, म्हणजे 4-5 मार्कांनी तरी मुलांचा पेपर असा तिथं घसरलेला आपल्याला दिसून येतो। समजा मागच्या 2023च्या पुणे शहर पोलीसच्या पेपरचा जर विचार केला तर असा होता पेपर, म्हणजे जेमतेम कठीण पण इतकाही कठीण नव्हता आणि सोपा पण नव्हता, आपल्याला माहितीच आहे, आपण पेपर बघितलेला आहे। तर आता त्या 2023च्या भरतीमध्ये कट ऑफ कसा लागला होता तर ते आपण थोडक्यात आता बघूयात की कसा कट ऑफ लागला होता। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून आता मी कट ऑफ बघतो। पुणे शहर कट ऑफ 2023चा कट ऑफ, इथं 700+ जागा होत्या, आपल्याला माहितीच आहे 700+ इथं जागा होत्या। तर आता आपण बघूयात की ओपनचा कट ऑफ तिथं किती लागला। ओपनचा कट ऑफ तिथं 141, सर्वसाधारण ओपनचा कट ऑफ तिथं 141 लागला। त्यासोबतच महिलांचा जर सर्वसाधारण महिलांचा कट ऑफ तिथं बघितलं आपण तर 133 वर महिलांचा कट ऑफ गेला होता। तर आपण कॅटेगरी वाईज आता कट ऑफ बघूयात, म्हणजे हे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईलच याची लिंक वगैरे की कट ऑफच्या पुणे शहर 2023चा, तरी पण आपण सविस्तरपणे बघूयात यामध्ये तर कुठं किती लागलात, म्हणजे यावर पण आपण चर्चा करू की माजी सैनिकचा कुठं किती लागला, अंशकालीनचा किती, पोलीस पाल्याचा किती, होमगार्डचा किती, या कट ऑफ बघताच आपण बघू की या वेळेस किती कट ऑफ लागू शकतो जेमतेम जर त्या टाईपचा जर पेपर आला तर आता आपण बघू की ओपनचा सर्वसाधारण ओपनचा जर आपला कट ऑफ लागला तर 141 मार्कांवर लागला, महिलांचा कट ऑफ 133 वर गेला। आता आपण बघूयात एससी कॅटेगरी अगोदर सर्वसाधारणचा कट ऑफ 134 वर लागला, महिलांचा कट ऑफ 124 वर लागला एससी कॅटेगरीचा। एससी कॅटेगरीचा स्पोर्टमॅन हा 127 मार्कांवर पोलीस झाला, म्हणजे प्रकल्पग्रस्ताचा 122 वर गेला, भूकंपग्रस्ताचा 118 वर गेला, एक्स सर्व्हिसमॅनचा 112 वर गेला, पोलीस चाळीचा 119 वर गेला, होमगार्डचा 129 वर गेला। तर अशा प्रकारे इथं आपल्याला लिस्ट ही हाय गेलेली आपल्याला दिसून येते, म्हणजे एससीचा 134 वर गेला जे की 141 वर ओपनचा कॅन्डिडेट पोलीस झालेला, 141 वर ओपनची लिस्ट लागलेली आहे। तर
एससीचा जनरलचा 134 वर लागला आणि महिलांचा 124 वर लागला. तर हे आपण बघितलेलं आहे की या मानाने ही टफ लिस्ट होती एससीची. एसटीचा विचार करता एसटीचा तिथं सर्वसाधारणचा कॅन्डिडेट 130 वर लागला, महिलांचा 113 वर लिस्ट लागली, स्पोर्ट्सची 96 मार्कांवर लागली. 96 मार्कांवर ही सर्वात स्पोर्टमॅनची एसटी कॅटेगरीची सर्वात कमी लिस्ट ही स्पोर्टमॅनची जर कोणत्या कॅटेगरीचं लिस्ट लागली असेल तर एसटीची 96 मार्कांवर लिस्ट लागलेली आहे. प्रकल्पग्रस्ताचा 113 वर लागला, भूकंपग्रस्ताची तिथं जागा नव्हती आणि याचा माजी सैनिकचा 83 मार्कांवर कट ऑफ लागला. पोलीस चाइल्डचा पण म्हणजे पोलीस पाल्याची तिथं जागा नव्हती. होमगार्डचा 127 वर लागला कट ऑफ. अशा प्रकारे याचा पण जेमतेम एसटी कॅटेगरीचा पुणे शहरला 2023च्या भरतीमध्ये कट ऑफ हाय गेला होता एसटीचा. महिलांचा थोडा कमी आला होता 113 वरती. तर आता आपण बघूयात विजय कॅटेगरी. विजय कॅटेगरीचा जर विचार केला तर जनरलचा 138 वर, महिलांचा 124 वर, स्पोर्ट्सची जागा नाही, प्रोजेक्टची जागा नाही, भूकंपग्रस्ताची जागा नाही. तर सर्व्हिसमॅनची 117 वर लिस्ट लागली. होमगार्डची पण नाही आणि काय म्हणतात त्याला की याची पण नाही, पोलीस पाल्याची पण जागा नव्हती इथं. एनटीबीचा आपण बघूया आता. एनटीबीचा 137 मार्क जनरल, महिलांचा 123 मार्क, स्पोर्ट्सची जागा नाही, प्रकल्पाची जागा नाही, भूकंपाची जागा नाही आणि एक सर्व्हिसमॅनच्या 103 मार्कांवर लागला. 103 मार्कांवर लागला. तर आता आपण बघूयात की यांचा कट ऑफ. तर पोलीस पाल्याची पण जागा नाही आणि होमगार्डची पण जागा नाही. एनटीबीचा विचार करू आपण. एनटीबी जनरलचा 137 वर, महिलांचा 123 वर, एक सर्व्हिसमॅनचा 103 वर, बाकीच्या जागा इथं नव्हत्या. एनटीसीचा विचार केला तर एनटीसीचा 139 वर, एनटीसीचा 139 वर जनरल लागली. वुमनचा जर विचार केला तर 128 वर लागली. म्हणजे हा दोन्ही पण आपल्याला माहितीच आहे की एनटीसी कॅटेगरीचा सर्वाधिक म्हणजे हायेस्ट कट ऑफ जर लागत असेल तर एनटीसी, एनटीडी, ओबीसी या कॅटेगरीचा लागत असतो. तर इथं 126 मार्कांवर एक सर्व्हिसमॅन भरती झाला, इतर जागा नव्हत्या. एनटीडीचा विचार केला तर 140 मार्कांवर जनरल, 130 मार्कांवर महिला आणि सोबतच एक सर्व्हिसमॅनचा विचार केला तर 118 मार्कांवर लागला. आता एसबीसी कॅटेगरीचा बघू आपण. एनटीडीचा बघितला का? एनटीडीचा सर्वसाधारण 140, महिला 128, 130 आणि एक सर्व्हिसमॅन 118, इतर जागा नव्हत्या. एसबीसीचा बघितला तर 135, महिलांचा 111. तर अशा प्रकारे इथं कट ऑफ लागला एसबीसी कॅटेगरीचा. एसबीसी कॅटेगरीचा जेमतेम महिलांचा कमी लागला आणि यांचा भरपूर लागला कट ऑफ 2000 याचा. तर आता आपण यामध्ये मला थोडं हे वाटते एसबीसी मध्ये. ओबीसीचा बघू आपण आता. ओबीसीचा कट ऑफ जर बघितला तर 138 यांचा लागला. काय म्हणतात त्याला, यांचा ओबीसीचा 138 जनरलचा लागला. वुमनचा 127 लागला. अशा प्रकारे ह्या लिस्ट लागलेल्या आहेत. एससीबीसीचा 139 वर झाला जनरल, 129 वर महिला, एडब्ल्यूएसचा 133, 120. अशा प्रकारे हा कट ऑफ आपला पुणे शहरचा कट ऑफ आपण बघितला आहे. तर या कट ऑफचा जर विचार केला तर दुप्पट तिप्पट जागा आपल्या या वेळेस 2025च्या भरतीमध्ये, म्हणजे मागच्या वेळेस 700+ जागा होत्या, तर या वेळेस 1733 इतक्या पुणे शहरला जागा आहेत. तर त्या जागांचा पण आता आपण आढावा घेऊ की नेमक्या जागा किती आहेत. तर आता आपल्याला माहिती आहे की 133 इतक्या पुणे शहरला जागा आहेत आपल्या. 133 इतक्या नाही, 1733 इतक्या जागा आहेत. तर ओपनला यामध्ये किती जागा आहेत? तर ओपनला सर्वसाधारणला 178 ओपन जागा आहेत आणि नंतर 177 जागा ह्या महिलांना आहेत. तर अशा प्रकारे भरपूर चांगल्या जागा आहेत पुणे शहरला. म्हणजे मुंबईचं कॉम्पिटिशन मध्ये इथं म्हणजे काय, मुंबईच्या कॉम्पिटिशन मध्ये इथं मुंबईला कॉम्पिटिशन कमी असू शकते, वाटल्या जाऊन राहिलं. समजा मुंबईचं आणि पुण्याचं कॉम्पिटिशन इथं दोन या जिल्ह्यांमध्ये वाटल्या जाऊन राहिलं. म्हणजे जे मुंबईला जाणार होते ते पुणेला आले, जे पुणेला येणार होते ते मुंबईला जाणार आहे. यावेळेस असा गोंधळ होऊ शकतो, कारण की मुंबईला 2459 जागा आहेत, त्याच्या खालोखालच आपल्या
पुणे शहरला 1733 इतक्या जागा आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन इथं वाटल्या जाऊ शकते. तर अशा प्रकारे भरपूर इथं जागा आहेत. सर्व एससीला सर्वसाधारणला 52, ओबीसीला 132 इतक्या जागा आहेत. ओबीसीला या भरतीमध्ये भरपूर अशा जागा आहेत. तर त्या जागांचा पण आपण विचार करायला पाहिजे. एसबीसीला 5, एसबीसीला तर भरपूर कमी जागा असतात, इथं 5 जागा दिल्या आहेत. सोबतच अंशकालीन जागांचा पण आपल्याला आता अंशकालीन जागांचा आता इथं तर ओबीसीला अंशकालीनला एकूण 23 जागा आहेत. तर अशा 23 जागांचा पण अंशकालीनच्या जागांचा सर्वसाधारणच्या कॅन्डिडेटला इथं फायदा होऊ शकतो. हा पण विचार करायला पाहिजे. एससीच्या कॅटेगरीला पण 9 जागा आहे, अंशकालीनला आहे. अराखीव पण 29 आहे. तर अशा ह्या आता अराखीव जागा ह्या 29 जागा ह्या आपल्या सर्वसाधारण ओपनला जाऊ शकतात. तर सोबतच या अंशकालीनच्या जागा आपल्या सर्वसाधारणला भेटत असतात. त्यामुळे अशा जागांचा पण आपण विचार करायला पाहिजे. माजी सैनिकच्या जागांचा विचार करायला पाहिजे सर्वसाधारण यांनी. तर खेळाडूंची लिस्ट मागच्या वेळेस कमी लागली होती. मागच्या जागांच्या वेळेस महिलांची लिस्ट पण इथं कमी गेलेली आहे 700 जागांमध्ये. यावेळेस पण कमीच येऊ शकते. तर आपल्यासाठी हा जिल्हा सर्व कॅटेगरीसाठी बेस्ट ठरू शकतो. म्हणजे एससी कॅन्डिडेट, एससी कॅन्डिडेट, विमाप्र, इमाव अशा प्रकारे भरपूर अशा जागा आहेत इथं चांगल्या प्रकारच्या. तर इथं पण मागच्या वेळेच्या कंपॅरिझन मध्ये लिस्ट कमी येऊ शकते कारण की जागा पण तितक्याच जास्त आहेत. मुंबईला पण भरपूर जागा आहेत. त्यामुळे इथं कॉम्पिटिशन जेमतेम कमी असू शकते, जास्त पण होऊ शकते, कारण की सगळ्यांचा इकडे कल असू शकतो या इथं फॉर्म भरायला. तर अशा प्रकारे आपण पुणे शहरची मागच्या वर्षीची लिस्ट बघितली, सोबतच मागच्या वर्षीचे कट ऑफ बघितलं आणि या जागा इथं किती जागा आहेत त्यांचं विश्लेषण बघितलं. तर समोर म्हणजे पुणे शहरला आतापर्यंत किती अर्ज आलेत याच्या सविस्तर माहिती मी समोर देणार आहे. म्हणजे वेळोवेळी अपडेट देणार आहे. म्हणजे पुणे शहरला आतापर्यंत किती अर्ज आलेत, ठाणेला किती आलेत, अशा सर्व जिल्ह्यांचा आपण आतापर्यंत किती अर्ज आलेत अशा माहिती देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आणि सोबतच आपण ठाणे शहरचा अशाच प्रकारे एक व्हिडिओ बनवू, नागपूरचा पण बनवू, इतर मोठमोठ्या जिल्ह्यांचा पण आपण बनवू. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही बघितलं आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण माहिती मिळेल. सोबतच आतापर्यंत किती अर्ज आलेत हे पण आपण समोर बघू. सोबतच पुणे शहर बद्दल आपण आणखी एक व्हिडिओ बनवू. त्यामुळे व्हिडिओला इतरांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.